नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. आणि आपण आज बोलणार आहोत की व्हॉट इज द बेस्ट वे टू स्टार्ट फॉरेस्ट ट्रेडिंग इन 2026. आणि फॉरेस्ट ट्रेडिंगच का? कारण फॉरेस्ट ट्रेडिंग बाकी सगळ्या मार्केट्सपेक्षा वन ऑफ द बेस्ट आहे. ना क्रिप्टो, ना स्टॉक, ना काही. फॉरेस्ट ट्रेडिंग अकॉर्डिंग टू मी इज द बेस्ट टाईप ऑफ ट्रेडिंग दॅट यू कॅन डू. आणि ह्यात क्लिअर स्ट्रक्चर्स, क्लिअर मार्केट स्ट्रक्चर्स असतात. मार्केट 24/5 5 दिवस चालू असतं. सो आपण फॉरेक्स ट्रेडिंग बद्दलच बोलणार आणि मी तुम्हाला ते शिकवणार की व्हॉट इज द बेस्ट वे टू लर्न फॉरेक्स ट्रेडिंग और स्टार्ट फॉरेक्स ट्रेडिंग इन 2026. आता 2026 चालू होतोय, सो आपण त्याबद्दलच बोलणार आहे. सो चला व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर हे बघा, दिस इज द लोकेशन. एकदम सुंदर अशी जागा बघू शकता, खूपच सुंदर जागा आहे. व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे. इथं जसं तुम्ही बघू शकता, तुम्हाला हे 3 सेटअप्स दिसतील ज्यात आपण एंटर केलेलं. हा कालचा ट्रेड टेक प्रॉफिट हिट झाला. हा आजचा एक ट्रेड ज्यात एस एल हिट झाला प्लस स्टॉप लॉस. आणि हा आजचाच ट्रेड, यात पण प्रॉफिट चालू आहे आणि होपफुली टेक प्रॉफिट हिट होणार इथं. आणि ओव्हरऑल हा लॉस पकडून आपण आत्ता ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये असणार आहे $150. तर मित्रांनो, ह्या 18 तारखेला माझी पे आउट रिक्वेस्ट करण्याची डेट आहे आणि आपण 18 तारखेला पे आउट विड्रॉ करणार. आणि $400-500 आसपास आपण विड्रॉ करणार त्यावेळेस, जर टार्गेट व्यवस्थित राहिलं, नाहीतर त्यापेक्षा कमी विड्रॉ करणार. तर हे सांगण्याचा उद्देश एवढंच की मला पण तुम्हाला शिकवायचं आहे की तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही कसे पैसे काढू शकता ट्रेडिंगमधून. सो व्हिडिओ आता इथून स्टार्ट होणार आहे प्रॉपर. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की ह्या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात मी ना 4-5 असे इम्पॉर्टंट व्हिडिओज आणणार आहे तुमच्यासाठी की तुमचे खूप माइंडसेट चेंज होईल त्यांनी. आणि तुम्ही मला नक्की त्यासाठी थँक्यू बोलाल. सो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपल्या रूमच्या हालतला थोडंसं इग्नोर करा आणि तुम्हाला माझं सेटअप दाखवतो. हे असं आहे आपलं थोडंसं बारीक सारीक ट्रेडिंग सेटअप. आता मी तुम्हाला सांगणार की तुम्ही कसं काय इझिली ट्रेडिंग चालू करू शकता आणि प्रॉफिटेबल होऊ शकता. तर हे बघा गाईज, हे तर तुम्हाला दिसेल की आहे ना, हे काही रूल्स आहे जे मी लिहिलेत आणि मी ते फॉलो पण करतो. तुम्हाला पण मी सजेस्ट करेल, स्टार्टिंगलाच तुम्ही सवय लावून घ्या रूल्स फॉलो करायची. यू विल हॅव टू एक्सपेरिमेंट अ लॉट ऑफ थिंग्स आणि तुम्हाला त्यातून खूप काही शिकायला पण भेटेल. पण रूल्स असेल तर तेवढंच तुमच्यासाठी चांगलं आणि ती सवय खूप चांगली. आणि आता तुम्हाला सांगतो की तुम्ही ट्रेडिंग चालू कशी करू शकता. तर गाईज, तुम्हाला हे तर माहिती आहे की इंडियामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग इलिगल आहे. तर तुम्हाला सेफेस्ट वे ट्रेडिंग स्टार्ट करण्याचं आहे की तुम्ही प्रॉप फर्म थ्रू ट्रेड करा. आता प्रॉप फर्म काय आहे की एखादी थर्ड पार्टी कंपनी आहे, जसे की ही झाली अर्नेक्स झाली, किंवा ही झाली फंडिंग पेप्स झाली. लेट मी सी इथं काय झालंय. बघा, ही फंडिंग पिप्स आहे, हे अर्नेक्स आहे. तर तुम्हाला इथं हे असे 2 असे वेबसाईट्स आहे की ते तुम्हाला त्यांचं अकाउंट देतात ट्रेड करण्यासाठी. जर तुम्ही जर प्रॉफिट केला तर तुम्हाला 80-20 म्हणजे असं कमिशन नाही का, प्रॉफिट बेस्ड तुम्हाला विड्रॉल्स भेटतात. चांगले अकाउंट साईज असतात आणि हे थोडंसं सेफर साईडला पण आहे, कारण की इंडियामध्ये तर फॉरेक्स ट्रेडिंग इलिगल आहे आणि इलिगल कामांनी पैसे कमावलं तर खूप जास्त रिस्की होऊन जातात गोष्टी. सो गाईज, तुम्हाला मी सजेस्ट करतो की ना, तुम्ही फंडिंग पेप्सला ॲज अ बिगनर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही फंडिंग पेप्सवर तुमचं अकाउंट ओपन करा आणि तिथून ट्रेडिंग चालू करा. आता इथून ट्रेडिंग कशी करायची मी तुम्हाला सांगतो. इथं गेले तुम्ही, बाय चॅलेंज केलं, तुम्हाला सिलेक्ट करायचं यांचं 1 स्टेप किंवा 2 स्टेप किंवा इन्स्टंट अकाउंट. आणि होईल तेवढं तुम्ही ना त्यांचं इन्स्टंट अकाउंट जे झिरो अकाउंट आहे ते बिलकुल पण घेऊ नका. ते इग्नोर करून टाका. 1 स्टेप आणि 2 स्टेपकडेच जा. कारण की त्यात तुम्हाला ईझियर रूल्स आहे आणि ते ईझियर टू मेट आहे. टार्गेट ईझी होते त्यात मेट करण्याचे. आणि तुम्हाला दाखवतो, त्यांचं 5Kचं अकाउंट स्टार्ट होतं $36 पासून. 10Kचं अकाउंट भेटतं $529 पर्यंत. सो गाईज,
तुम्हाला जर ह्याच्यावर डिटेल्ड व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा. तुम्हाला काहीही म्हणजे इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. मी तुम्हाला सगळी डिटेल्ड इन्फॉर्मेशन देईल. ज्या हिशोबाने तुम्ही कमेंट करताल त्या हिशोबाने तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटत राहील. सो थँक यू गाईज अगेन आणि या बाय बाय.